मराठी चित्रपटसृष्टीत असे अनेक सिनेमा आहेत ज्यांनी पुरस्कार जिंकले, अजरामर गाणी दिली आणि इतिहास घडवला. पण एक असा चित्रपट आहे ज्यात नायक जिंकतो, पण त्याचा विजयच त्याच्या आयुष्यातला सर्वात मोठा पराभव ठरतो. हा चित्रपट म्हणजे डॉक्टर जब्बार पटेल दिग्दर्शित जैत रे जैत. आणि आज आपण हेच जाणून घेणार आहोत की हा चित्रपट मराठी सिनेमांमध्ये मैलाचा दगड का मानला जातो. ही कथा आहे आदिवासी समाजातील ढोलवादक नागेची. लहानपणापासूनच त्याच्या मनात एकच वेड असतं, देवमाशी म्हणजेच राणीमाशी पाहण्याचं. त्याचे वडील नकळतच त्याच्या मनात देवमाशीबद्दल आकर्षण निर्माण करतात. याच काळात त्याच्या आयुष्यात येते चिंदी. समाजाच्या चौकटी तोडून जगणारी चिंदी नाग्यावर मनापासून प्रेम करू लागते. दोघे एकत्र आयुष्यही सुरू करतात. पण एक दिवस जंगलामध्ये लाकूड तोडत असताना नाग्यावर मधमाशांचा हल्ला होतो. त्या क्षणापासून त्याच्या मनामध्ये भीती राहत नाही, राहतो फक्त सूड. आणि समस्या फक्त एवढीच नव्हती. नाग्या ज्यांचा नाश करू इच्छित होता, ती राणी माशी त्यांच्या जमातीसाठी पवित्र मानली जाते. म्हणजेच हा संघर्ष फक्त मधमाशांविरुद्ध नव्हता, तो होता श्रद्धा, परंपरा आणि स्वतःच्या अहंकाराविरुद्धचा संघर्ष. सगळ्यांच्या विरोधात जाऊन नाग्या आणि चिंदी हे मधमाशांचं पोळं नष्ट करायला निघतात आणि ते यशस्वीही होतात. पण त्या विजयाची किंमत असते चिंदीचा मृत्यू. इथेच जैत रे जैत हा फक्त एक चित्रपट राहत नाही, तो एक प्रश्न बनतो. मतपोळं उद्ध्वस्त झाल्यानंतर नाग्या वेड्यासारखा ढोल वाजवत राहतो, पण चिंदीच्या मृत्यूवर एक अश्रूही ढाळत नाही. म्हणूनच चित्रपटाचं नाव जैत म्हणजे जिंकणं. पण प्रश्न असा आहे, प्रेम, माणुसकी आणि संवेदना हरवून मिळवलेला विजय खरंच विजय म्हणायचा? हाच विरोधाभास या चित्रपटाला अजरामर बनवतो. या चित्रपटात नाग्याची भूमिका साकारली ती मोहन आगाशे यांनी, तर चिंदीच्या भूमिकेत होत्या स्मिता पाटील. या चित्रपटातील स्मिता पाटील यांचा अभिनय इतका वास्तववादी होता की त्यांना फिल्मफेअरच्या सर्वोत्कृष्ट अभिनेत्री या पुरस्काराने गौरवण्यात आले. या चित्रपटाचं संगीत होतं पंडित हृदयनाथ मंगेशकर यांचं. मी रात टाकली, जांभूळ पिकल्या झाडाखाली यांसारखी अनेक गाणी मराठी रसिकांच्या मनात आजही जिवंत आहेत. या चित्रपटात गाणी ही फक्त मनोरंजनापुरती नाही, तर ती कथाही पुढे नेतात. या चित्रपटाच्या संगीताइतकाच महत्त्वाचा वाटा आहे कविवर्य नादो मानोर यांच्या गीतलेखनाचा. ग्रामीण जीवन, निसर्ग, लोकसंस्कृती आणि आदिवासी भावविश्व या सगळ्याला त्यांनी आपल्या शब्दात इतक्या सहजपणे जिवंत केलं की प्रत्येक गीत ही केवळ धून राहिली नाही, तर कथेचा एक महत्त्वाचा भाग बनली. या चित्रपटाची आणखी एक रंजक गोष्ट म्हणजे मुख्य कलाकारांव्यतिरिक्त अनेक कलाकार हे प्रत्यक्षात ठाकर आदिवासी समाजातील सदस्य होते. त्यामुळे पडद्यावर दिसणारी संस्कृती ही अधिक वास्तववादी वाटते. या चित्रपटाचं चित्रीकरण हे कर्नाळा किल्ल्याच्या परिसरातील जंगलात सुमारे 3 महिने करण्यात आलं. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये मराठीतील सर्वोत्तम चित्रपटासाठी राष्ट्रपतींचं रौप्य पदक मिळालं, तर डॉक्टर जब्बार पटेल यांना फिल्मफेअर आणि महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक म्हणून सन्मानित करण्यात आलं. जैत रे जैत ही फक्त एका आदिवासी जोडप्याची कथा नाही, ती अहंकार, सूड, प्रेम, श्रद्धा आणि मानवी स्वभावावर केलेलं अत्यंत प्रभावी भाष्य आहे. आज जवळपास 5 दशकांनंतरही ढोलाचा आवाज थांबतो, गाणी संपतात, पण नाग्या आणि चिंदीची ही कथा मनात कायम घुमत राहते. म्हणूनच जैत रे जैत हा फक्त एक चित्रपट नाही, तर तो मराठी सिनेमाच्या इतिहासात कोरलेलं एक अजरामर पान आहे.